माझं नाव कविता आहे. माझी 16 वर्षाची मुलगी आंधळी होती. तिच्यामुळे मी सतत चिंतेत पडलेली असायचे. जागोजागी तिला घेऊन फिरत होते, परंतु काही फायदा झाला नाही. एका दिवशी मला माझ्या नंदेने तांत्रिक बाबाबद्दल सांगितलं. ते खूप प्रसिद्ध होते. मी माझ्या मुलीला 70 वर्षाच्या वृद्ध तांत्रिक बाबाजवळ घेऊन गेले. तेव्हा तो म्हणाला, उद्या संध्याकाळी तुझ्या घराचा दरवाजा उघडा ठेव. मी तुझ्या मुलीसाठी औषध घेऊन येईल. मी त्याचं म्हणणं ऐकून आमच्या घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. संध्याकाळचे 6 वाजले होते तेव्हा बाबा आमच्या घरी आले आणि त्यांनी त्यांच्या बॅगमधून 2 औषधी पुड्या काढून आम्हाला दिल्या आणि म्हणाले, हे पाण्यात टाकून तुम्ही पती पत्नी प्या. त्यानंतर तुझी मुलगी पाहायला लागेल. आम्ही आनंदाने ते औषध पाण्यात टाकून पिऊन घेतलं. औषध पिल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर अंधार पडला आणि आम्ही बेशुद्ध पडलो होतो. जेव्हा आमचे डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून आमच्या पायाखालून जमीनच सरकली. आमची मुलगी तिथे खूप वाईट अवस्थेत पडलेली होती. माझ्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाले होते, तरी माझ्याजवळ माझं स्वतःचं मूल नव्हतं. मी खूप डॉक्टरांना दाखवलं होतं. नंतर माझ्या लग्नाला 5वं वर्ष चालू झालं तेव्हा मी प्रेग्नंट झाले. माझ्यासाठी ही खूप आनंदाची बातमी होती. माझ्या आनंदाला उधाण आलं होतं. बाळाचं सुख मिळण्यासाठी आम्ही खूप नवस केले होते. मी खूप ठिकाणी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली होती. या सर्व गोष्टींमध्ये माझ्या पतीने मला सपोर्ट केला होता. माझे पती खूप चांगले होते. त्यांनी नेहमी माझी काळजी घेतली होती. माझ्या सासरचे लोक मला मूल न झाल्यामुळे नेहमी टोमणे मारत होते. ते लोक मला वाहन समजत होते. मी या सर्व गोष्टीमुळे खूप वैतागले होते. मी तर आता आशाच सोडली होती आणि माझ्या पतीला सांगितलं होतं, तुम्हाला दुसरं लग्न करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मी तर तुम्हाला अपत्य सुख नाही देऊ शकत. परंतु ते माझ्या बोलण्याला इग्नोर करत होते. ते म्हणत होते, देवाच्या मनात असेल तर आपल्या घरात बाळाचा जन्म होईल. दुसरं लग्न करून सुद्धा जर बाळ झालं नाही तर मी काय करावं? देवाने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला होता. माझ्या घरात एक लहान लक्ष्मीचा जन्म झाला होता. माझ्या आणि माझ्या पतीच्या आनंदाला जागाच उरली नव्हती. मी दिवसभर माझ्या मुलीला गळ्याला लावून ठेवायचे. माझे पतीसुद्धा मुलीला घेण्यासाठी खूप तरसत होते. मी माझ्या मुलीला नेहमी एक्सपेन्सिव्ह कपडे घालत होते आणि घरात तिला लागेल ते महत्त्वाचं सामान असायचं. माझ्या मुलीचं बालपण खूप छान गेलं आणि त्यानंतर तिला 4थं वर्ष लागलं होतं. परंतु अजून तिने पाहणं सुरू केलं नव्हतं. आम्ही तिच्यासमोर काही केलं तरी तिला काहीच समजत नव्हतं. मी टियाची आई होते म्हणून सर्व गोष्टींना इग्नोर करत होते. परंतु शेजारच्या स्त्रिया नेहमी मला येऊन जाणीव करून देत होत्या, तुमची मुलगी 4 वर्षाची झाली आहे, अजून ती पाहू शकत नाही. कारण माझ्या मुलीसोबत वस्तीमध्ये जेवढे मुलं जन्मले होते ते सर्वजण त्यांच्या डोळ्यांनी पाहू शकत होते. मला या गोष्टीने अतिशय भीती घातली होती. परंतु आजपर्यंत कोणासोबत माझं दुःख व्यक्त मी करू शकले नाही. कारण मी अशा वस्तीत राहायचे जिथं माणसामध्ये कोणत्या प्रकारची कमतरता असल्यास त्याचं तेच नाव ठेवलं जात होतं. हाच विचार करून माझं संपूर्ण शरीर थरथर कापू लागायचं. लोक माझ्या मुलीला आंधळी म्हणतात की काय, या गोष्टीचा विचार करून माझं हृदय धडधड करत होतं. माझे पती नेहमी ही गोष्ट नोटीस करत होते. ते म्हणायचे, काय झालं आहे कविता, तू नेहमी विचारात हरवलेली असतेस. माझ्या पतीने मला विचारलं तेव्हा मी ढसाढसा रडायला लागले. मी म्हणाले, प्रतीक, आपली मुलगी 4 वर्षाची झाली आहे, परंतु अजूनसुद्धा ती डोळ्यांनी काहीच पाहू शकत नाही. शेजारच्या स्त्रिया मला घाबरवतात आणि विचित्र चर्चा करत असतात. कदाचित आपली मुलगी आंधळी आहे. आता तर मला सुद्धा असंच वाटत आहे, कारण माझी मुलगी एवढी मोठी झाली आहे, अजून ती काही पाहू शकत नाही. माझे पती माझ्याकडे पाहून हसू लागले आणि मला म्हणाले, कविता, तुला काय झालं आहे? तू तर खरंच पागल झाली आहेस. माहीत नाही केव्हापासून तू हे सर्व एकटी सहन करत आहेस. जर तू मला अगोदर काही बोलली असतीस तर आपण दोघांनी मिळून याच्यावर काही उपाय नक्कीच काढला असता. तेव्हा कविता म्हणाली, मला सांगा, काय उपाय शोधला आहे तुम्ही? प्रतीक म्हणाले, मी उद्या ऑफिसला नाही जाणार. आपण दोघं आपल्या मुलीला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. डोळ्याच्या उपचारासाठी शहरात चांगले डॉक्टर आहेत. तू बघ, माझ्या मुलीच्या डोळ्याची दृष्टी परत येईल आणि ती पाहायला लागेल. डॉक्टर सर्व तपासणी करून आपल्याला सांगतील आपल्या मुलीला काय प्रॉब्लेम आहे. मी प्रतीकचं बोलणं ऐकून आनंदी झाले, परंतु तरी माझ्या मनात एक विचार येऊ लागला. मी म्हणाले, प्रतीक, डॉक्टरांनी सांगितलं आपली मुलगी जन्मतः आंधळी आहे, तर आपण काय करायचं? प्रतीक म्हणाले, तर आपण काहीच करायचं नाही. आपण देवाचे आभार व्यक्त करू. त्याने आपल्याला मुलगी तरी दिली आहे आणि तुला पण माहीत आहे किती वर्षानंतर आपल्या घरात बाळाचा जन्म झाला आहे. आपल्या मुलीच्या रूपात ज्याच्यासाठी आपण तरसत होतो,
आता तिच्यात काही कमतरता आहे तर ही सुद्धा देवाची इच्छा आहे आणि आपल्याला कोणत्या पण परिस्थितीमध्ये देवाच्या इच्छेला मान दिला पाहिजे. मी माझ्या पतीच्या बोलण्याला सहमती दिली आणि रूममधून बाहेर येऊन स्वयंपाकघरात कामात व्यस्त झाले. स्वयंपाकघरात काम करत असताना मी हाच विचार करत चिंतेत पडले होते. असं नको व्हायला, माझी मुलगी जन्मतः आंधळी आहे. दिवसभर मी काही खाल्लं पण नव्हतं. टेन्शनमुळे मला काही चांगलंच वाटत नव्हतं आणि रात्री व्यवस्थित झोप पण येत नव्हती. मला माझ्या मुलीची खूप काळजी वाटत होती. मला माझ्या मुलीच्या पुढच्या आयुष्याची काळजी वाटत होती. जर ती अशीच आंधळी राहिली तर तिचं लग्न कसं होईल? कोण तिला स्वीकारेल? देवाला प्रार्थना करत होते माझी मुलगी तिच्या डोळ्यांनी पाहू शकेल. सकाळी जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा माझ्या डोक्यात खूप दुखत होतं. रडून रडून माझे डोळे पण सुजले होते. हॉस्पिटलमध्ये जाणे मला असे वाटत होते जसे मला खूप मोठ्या संकटाजवळ घेऊन जात आहेत. सकाळी 11 वाजता माझे पती म्हणाले, मी शहरातील सर्वात मोठ्या डॉक्टरांना भेटून माझ्या मुलीसाठी इन्फॉर्मेशन घेऊन आलो आहे. तू लवकरात लवकर तयार हो, टियाला सुद्धा तयार कर. आपण डॉक्टरांकडे जात आहोत. माझी मुलगी खूप चांगली होती. तिने कधीच मला त्रास दिला नव्हता. मी तिला जसं सांगितलं तसं ती करत होती. तिला डोळ्यांनी दिसत नसलं तरी ती प्रत्येक गोष्टी हाताने स्पर्श करून तिच्या खेळणीसोबत खेळायची. ती वस्तीतील बाकीच्या मुलाप्रमाणे हट्ट करत नव्हती. मी माझ्या मुलीला सुंदर फ्रॉक घातला. त्या फ्रॉकमध्ये ती जास्त सुंदर दिसत होती. मी तयार झाले. त्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी माझ्या मुलीचे संपूर्ण चेकअप केले होते. चेकअप केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, तुमच्या मुलीला काहीच प्रॉब्लेम नाही. जशी जशी ती मोठी होईल तसं तिचं वय वाढेल, तिच्या डोळ्यांची दृष्टी परत येईल. काही मुलांना डोळ्याचा संसर्ग असू शकतो, त्यामुळे ते उशिरा पाहायला सुरू करतात. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मुलीच्या डोळ्याची दृष्टी परत येईल. तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी घ्यावी लागेल. मी औषध देत आहे. हळूहळू तुमच्या मुलीच्या डोळ्याची दृष्टी परत येईल. याशिवाय आमच्याकडे खूप जास्त फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुमच्या मुलीला तुम्ही आमच्या सेंटरमध्ये पाठवून ट्रेनिंग घेऊ शकता. तुम्ही प्रत्येक आठवड्यात तुमच्या मुलीला आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये घेऊन या. तुमची मुलगी हळूहळू पाहायला लागेल. डॉक्टरांचं बोलणं ऐकून मला असं वाटत होतं जसं कोणीतरी माझ्या खांद्यावरचं ओझं हलकं केलं आहे. मला आनंद झाला होता आणि एक आशेची किरण दिसत होती. त्यामुळे मी माझ्या पतीला म्हणाले, आम्हाला तुम्ही आत्ता शॉपिंग मॉलमध्ये घेऊन चला. मला टियासाठी चांगले कपडे खरेदी करायचे होते. त्यानंतर माझ्या मुलीने मला जे कपडे घ्यायला सांगितले ते कपडे मी खरेदी केले. तिने स्वतःसाठी थोडे टॉयज पण खरेदी केले. तिने ज्या खेळणीवर हात ठेवला ती खेळणी खरेदी केली. जेव्हापासून टियाचा जन्म झाला होता तेव्हापासून मी स्वतःला जास्त वेळ देत नव्हते. मला नाही कपडे घालण्याची आवड राहिली, नाही मेकअप करण्याची. त्यामुळे मी स्वतःवर लक्ष देणं कमी केलं आणि माझ्या मुलीच्या भविष्याबद्दल मी जास्त विचार करत होते. आत्ता तर मी आनंदात होते, कारण डॉक्टरांनी माझं टेन्शन हलकं केलं होतं. अशा प्रकारे वेळ निघून जात होता. डॉक्टरांकडे खूप पैसे खर्च केले. जशा प्रकारचे ते टेस्ट करायला सांगायचे तसे आम्ही टेस्ट करत होतो. हाच विचार करून कदाचित आमची मुलगी तिच्या डोळ्यांनी पाहू शकेल. परंतु हळूहळू माझी मुलगी आता 7 वर्षांची झाली होती. तिने अजून काही पाहायला सुरुवात केली नव्हती. मी प्रतीकला म्हणाले, आता आपण त्या डॉक्टरांकडे आपल्या मुलीला दाखवणार नाही. आपण आपल्या मुलीला दुसऱ्या चांगल्या डॉक्टरांना दाखवूया. नंतर आम्ही शहरातील कोणताच डॉक्टर सोडला नाही. एवढंच नाही, आम्हाला जर कोणी दुसऱ्या शहरातील डॉक्टरांचा सल्ला दिला तर आम्ही आमच्या मुलीला तिथे पण घेऊन जात होतो. परंतु प्रत्येक ठिकाणी आम्हाला अपयश मिळत होतं. आमच्या हाती काहीच लागत नव्हतं. त्यानंतर आमच्या नातेवाईकांनी आम्हाला सल्ला दिला, तुम्ही डॉक्टरांना नाही, होमिओपॅथी डॉक्टरांना दाखवा. दुसऱ्या मुलीने त्यांच्या उपचारांनी पाहायला सुरुवात केले होतं. तो डॉक्टर खूप चांगला आहे. तू बघ, तुझी मुलगी पाहायला लागेल. आता मला एक नवीन रस्ता दिसत होता. मी त्या रस्त्याने चालू लागले. कित्येक वर्ष आमचे अशा प्रकारे वेस्ट गेले आणि नंतर आम्ही वेद, तांत्रिक या लोकांवर पैसे खर्च करायला सुरू केलं आणि असं करत करत माझी मुलगी 14 वर्षांची झाली होती. परंतु अजूनसुद्धा तिला काहीच दिसत नव्हतं. माझ्या पतीचा सर्व पगार आम्ही टियाच्या उपचारावर खर्च करत होतो. त्यामुळे आम्ही आमच्या म्हातारपणासाठी काही सेव्हिंग करू शकलो नाही. माझी मुलगी आता हळूहळू तरुण होऊ लागली. ती एवढी सुंदर दिसत होती, त्यामुळे मी तिला मन भरून पाहायला सुद्धा घाबरत होते, कारण कुठं माझ्या मुलीला माझीच दृष्ट नको लागायला. आमच्या शेजारी राहणारे लोकसुद्धा माझ्या मुलीच्या सुंदरतेची प्रशंसा करत होते आणि सर्व असेच म्हणत होते, कविताची मुलगी टिया अतिशय सुंदर दिसते. जर बिचारीला डोळ्यांनी दिसलं असतं तर तिच्या घरी आत्तापासून लग्नासाठी स्थळ यायला चालू झालं असतं.
लोकांचं बोलणं ऐकून माझं हृदय घाबरत होतं. माझं वय जास्त नव्हतं, परंतु टेन्शन घेतल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या आणि मी एजेड वाटत होते. एके दिवशी आमच्यासोबत एक मोठी घटना घडली. एके दिवशी आम्ही आमच्या मुलीला घेऊन एका वैद्याजवळ गेलो होतो. त्यांनी माझ्या मुलीला काहीतरी खायला दिलं आणि म्हणाले, काही दिवसानंतर तुमची मुलगी डोळ्यांनी पाहायला सुरुवात करेल. आम्ही वैद्याला त्यांची फीस दिली आणि परत येण्यासाठी निघालो. रोडवर एक अपघात झाला होता. आमच्या समोर एक 18 वर्षांचा मुलगा बाईकवर जात होता. एका भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्याला टक्कर दिली. तो तरुण मुलगा रोडवर पडला आणि त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. प्रतीक पळत त्या मुलाजवळ गेले आणि त्यांनी जवळ असणाऱ्या बघणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी विनंती केली, परंतु त्याची मदत करण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हतं. खूप वेळानंतर एक रिक्षावाला त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार झाला. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तेव्हा डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करायला चालू केलं. त्यानंतर माझ्या मुलीला घेऊन मी घरी परत आले. प्रतीक रात्रभर त्या मुलाजवळ हॉस्पिटलमध्ये होते. जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांनी सांगितलं, तो मुलगा सिरियस होता आणि तो मुलगा कोमामध्ये गेला आहे. त्याच्याजवळ असा एकही पुरावा नाही ज्याने करून त्याची ओळख पटली असती आणि त्याच्या कुटुंबाला त्याच्याबद्दल माहिती दिली जाऊ शकेल. मी त्या मुलासाठी खूप प्रार्थना केल्या होत्या. माहीत नाही तो मुलगा कोणत्या आईचा मुलगा होता. त्याची आई त्याच्यासाठी किती काळजीत पडली असेल. काही दिवस माझे पती हॉस्पिटलमध्ये जात होते आणि त्या मुलाचा उपचार झाल्यानंतर ते रिकवर झाला. तेव्हा माझे पती त्या मुलाला आमच्या घरी घेऊन आले होते. त्या मुलाच्या डोक्याला पट्टी बांधलेली होती. मी माझ्या पतीला रागात पाहिलं. तेव्हा ते त्या मुलाला गेस्ट रूममध्ये सोडून आले. मला म्हणाले, कविता, हा मुलगा शुद्धीत आला आहे, परंतु याची स्मरणशक्ती तो गमावून बसला आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे आम्ही याला डिस्चार्ज देतो आणि हळूहळू याची ट्रीटमेंट चालू राहील. त्यामुळे याची स्मरणशक्ती परत येईल. तोपर्यंत मला याला इकडे घेऊन येण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय दिसत नव्हता. हा कुठे जाणार होता? आत्तापर्यंत त्याच्या कुटुंबातील कोणीच आलं नाही. कोणी याला शोधण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. मला या मुलाची काळजी वाटत होती. त्यामुळे मी याला माझ्यासोबत घेऊन आलो आहे. या मुलाला त्याचं नाव आठवलं आहे. त्याने त्याचं नाव रितेश सांगितलं आहे. माझे पती अतिशय काळजीत दिसत होते. मी त्यांच्याकडे पाहत म्हणाले, प्रतीक, तुम्हाला माहीत नाही का, आपली मुलगी तरुण आहे. तेव्हा ते म्हणाले, आत्ता हा मुलगा आजारी आहे. जोपर्यंत हा बरा होईल तोपर्यंत मी याच्यासाठी काहीतरी नक्कीच करेल. मी डोकं हलवलं होतं. मला पण त्या मुलाची अवस्था पाहून त्याच्यावर दया येऊ लागली. त्यामुळे मी सुद्धा त्याची काळजी घेऊ लागले. तो अतिशय सुंदर मुलगा होता आणि मी त्याला पाहून विचार करत होते, देवाने मला अजून एक बाळ दिलं असतं तर ते मुलगा असता तर आज माझं कुटुंब पूर्ण झालं असतं. कदाचित माझा मुलगा त्याच्यासारखाच दिसला असता. मी जेव्हा त्याचं काही काम करायचे तेव्हा तो हसून मला थँक्यू म्हणत होता. माझी मुलगी टियाकडे तो मुलगा नजर वर करून सुद्धा बघत नव्हता. मला त्याचा प्रामाणिकपणा पाहून खूप छान वाटत होतं. अशा प्रकारे 1 महिना निघून गेला. आता तो मुलगा हळूहळू चालायला लागला होता. मी माझ्या रूममध्ये टीव्ही पाहत बसले होते आणि माझी मुलगी तेव्हा झोपली होती. तेव्हा तो मुलगा माझ्या रूममध्ये आला आणि मला म्हणाला, आंटी, मी तुम्हाला एक विचारू शकतो का? मी म्हणाले, हो हो, विचार ना, काय झालं? तेव्हा तो म्हणाला, आंटी, मला असं का वाटत आहे तुमची मुलगी पाहू शकत नाही? तुम्हाला वाटत नाही का तुमची मुलगी मोठी झाली आहे? तुम्हाला तिच्या डोळ्यांची दृष्टी परत येण्यासाठी काही करायला हवं. रितेशचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी त्याला म्हणाले, बेटा, माझी मुलगी आंधळी आहे आणि ती पाहू शकत नाही. हे सर्व ऐकून रितेश एकटक आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला. मी म्हणाले, जेव्हा ती 4 वर्षाची होती तेव्हापासून मी तिच्यावर उपचार करायला चालू केलं होतं. आता ती 14 वर्षांची झाली आहे. अजून काहीच फायदा झाला नाही. तेव्हा तो म्हणाला, आंटी, जर उपचार करून सुद्धा फायदा नाही झाला तर तुम्ही तुमच्या मुलीचा उपचार करणे अजून बंद का केलं नाही? जर तुम्ही याला देवाची इच्छा समजून एक्सेप्ट केलं असतं तर कदाचित तुम्हाला आत्तापर्यंत दिलासा मिळाला असता. मला रितेशचं बोलणं ऐकून अतिशय राग आला. मी ओरडत त्याला म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली असं बोलण्याची? टिया माझी एकुलती एक मुलगी आहे. मी तर मरेपर्यंत माझ्या मुलीवर उपचार करत राहील. जोपर्यंत ती बरी होत नाही. ती तर माझी मुलगी आहे, परंतु आम्ही तर तुझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीवर सुद्धा उपचार करत आहोत. एवढंच नाही, तुला आमच्या घरात जागा दिली आहे आणि तुझ्यासोबत घरातील सदस्याप्रमाणे वागतो. तुला तर कदाचित माहीत नसेल, परंतु आम्ही पाहिलं आहे, तुला एका वेगवान येणाऱ्या कारने धडक दिली होती
आणि कोणी तुला वाचवण्यासाठी पुढे येत नव्हतं आणि तुझ्या वाचण्याचे चान्सेस खूप कमी होते. माझ्या पतीने तुझी मदत केली होती. आम्ही तुला तिथेच सोडून निघून गेलो असतो तर? आत्ता तुझी स्मरणशक्ती गेली आहे आणि आम्हाला हे पण माहीत आहे तुझा विलास किती दिवस चालणार आहे. तुझे हॉस्पिटलमध्ये उपचार करणे बंद केले असते देवाची इच्छा समजून तर, आणि तुला आमच्या घरातून बाहेर हाकलून दिलं असतं तर? माझी तरुण मुलगी घरात असताना तुला आम्ही घरात जागा दिली आहे. रितेशचं बोलणं माझ्या मनाला लागलं होतं, कारण जी गोष्ट रितेश मला म्हणाला होता आजपर्यंत तसं माझ्यासोबत कोणीच बोललं नव्हतं. तो अनोळखी मुलगा, त्याला या गोष्टीचा अंदाज नव्हता. मी कशा प्रकारे माझ्या मुलीला पाहून पाहून त्रासात आहे आणि कशा प्रकारे सर्व परिस्थितीला सामोरं जात आहे. तो मला असा सल्ला कसा काय देऊ शकतो? मला अतिशय राग आला होता. त्यामुळे काही विचार न करता मी बोलत जात होते. रितेशच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. तो म्हणाला, आंटी, माझा उद्देश तुमचं मन दुखवण्याचा नव्हतं. जर तुम्हाला माझं बोलणं आवडलं नसेल तर मी तुमची क्षमा मागतो. मी अगोदरपेक्षा चांगला झालो आहे आणि राहिली माझ्या स्मरणशक्तीची गोष्ट तर ती हळूहळू परत येईल. परंतु तोपर्यंत तुमच्यावर ओझं होऊन मी नाही राहू शकत. मला इथून जावंच लागेल. मला माहीत आहे तुम्ही प्रतिष्ठित आणि चांगल्या वस्तीत राहणारे लोक आहात आणि तुम्हाला तरुण मुलगीसुद्धा आहे. लोकांना आरोप करायला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे मी इथून जात आहे. मी काकासमोर इथून नाही जाऊ शकत. नाहीतर ते मला थांबवतील आणि जाऊ देणार नाहीत. तुम्ही त्यांना माझ्या वतीने धन्यवाद म्हणा. जिवंत राहिलो तर तुम्हा लोकांना मी परत भेटेन आणि तुम्हा लोकांसोबत राहून मला छान वाटलं. एवढं बोलून रितेश माझ्या जवळचा उठला आणि निघून गेला. मी अजूनसुद्धा रागात बसलेली होते. रितेश मला शेवटी असं का म्हणाला होता? मी माझ्या मुलीच्या या आजारपणाला देवाची इच्छा समजावं. त्याने मला धीर का नाही दिला? तो असं का म्हणाला? नाही आंटी, तुमची मुलगी एक ना एक दिवस बरी होईल आणि गर्व आहे तुमच्यासारख्या आईवर जी अजून खचून गेली नाही. तुम्ही अशी आई आहात जिने स्वतःची सुद्धा पर्वा केली नाही आणि तुमच्या मुलीच्या उपचारात काहीच कमतरता केली नाही. मी सर्व गोष्टींचा विचार करत होते आणि रडत होते. माझी मुलगी थोड्या वेळानंतर झोपेतून उठली होती. ती चिंतेत दिसत होती. मी विचारलं, काय झालं आहे? ती म्हणाली, आई, असं वाटत आहे रितेश दादा घरात नाहीत. आई, रितेश दादा कुठे निघून गेले? आणि ते घरात आहेत तर माझ्यासोबत बोलत का नाहीत? मी टियाला म्हणाले, तू काळजी करू नको, तो इथेच असेल. मी या गोष्टीला इग्नोर केलं आणि माझ्या कामात व्यस्त झाले. माझी मुलगी मला सतत रितेशबद्दल विचारू लागली. मी तिला सांगितलं, बेटा, तो बरा झाला होता, त्यामुळे तो त्याच्या घरी निघून गेला आहे. आता तो आपल्या घरी परत कधीच येणार नाही. मला जाणवलं होतं माझी मुलगी अचानक उदास झाली होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि ती मला म्हणाली, रितेश दादा अशा प्रकारे आपल्या घरातून जायला नको होता. तो जाताना मला भेटून पण गेला नाही. माझ्या मुलीला त्याची सवय झाली होती, कारण तो माझ्या मुलीसोबत बोलत होता. एवढं बोलून माझी मुलगी तिच्या रूममध्ये निघून गेली. ती गेल्यानंतर मी शुद्धीत आले. मला माझ्या वागण्यावर पश्चाताप होऊ लागला. माहीत नाही मी त्या मुलासोबत एवढं वाईट कसं काय केलं होतं. तो माझं घर सोडून निघून गेला होता. आता जर याबद्दल माझ्या पतीला समजलं असतं तर ते माझ्यावर नाराज झाले असते आणि रितेश गेल्यामुळे माझी मुलगीसुद्धा उदास झाली होती. मी खूप काळजीत पडले होते. संध्याकाळी जेव्हा माझे पती ऑफिसमधून परत आले तेव्हा त्यांनी सर्वात अगोदर मला रितेशबद्दल विचारलं. मी घाबरून गेले आणि म्हणाले, रितेशची स्मरणशक्ती परत आली होती, त्यामुळे ते त्याच्या घरी निघून गेला आहे. माझ्या पतीच्या डोळ्यात मला अनेक प्रश्न दिसत होते. ते म्हणाले, कविता, मला रितेशकडून अशी अपेक्षा नव्हती. तू तर त्याला काही म्हणाली नाहीयेस ना? मी घाबरून गेले आणि माझी नजर चोरू लागले. प्रतीक म्हणाला, कविता, मला तो मुलगा खूप आवडत होता. असं वाटत होतं जसं तो माझाच मुलगा आहे. चल, चांगलं झालं. तसं पण एक ना एक दिवस त्याला त्याच्या फॅमिलीकडे परत जायचंच होतं. फक्त मला त्याच्याकडे एक तक्रार असेल. तो जाताना मला सांगून गेला नाही. देवा, तो जिथे राहील त्याला आनंदात ठेवा. मी माझ्या पतीपासून उठले आणि स्वयंपाकघरात आले. काही दिवस असेच निघून गेले. प्रतीकने त्यानंतर मला कधीच रितेशबद्दल विचारलं नाही, कारण त्यांची एक चांगली सवय होती. ते मला कधीच अपमानित करीत नव्हते. नेहमी माझ्या चुकांना माफ करत होते आणि इग्नोर करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु मी रितेशसाठी आतल्या आत टेन्शन घेऊ लागले. तो एक खूप चांगला मुलगा होता. त्याचं वागणं बोलणं पाहून असं वाटत होतं तो सुशिक्षित कुटुंबातील मुलगा आहे. टियासुद्धा रितेश गेल्यापासून शांत राहू लागली आणि मी तिची अवस्था ओळखू शकत होते. नंतर मला समजत नव्हतं तिची अशी अवस्था का झाली आहे
आता घरात शांतता पसरली होती. एका दिवशी माझ्या पतीची लहान बहीण घरी आली होती. तिला आमच्या जवळच्या गावात दिलं होतं, त्यामुळे ती 2 दिवस आमच्या घरी राहण्यासाठी आली होती. आज तिच्या जाण्याचा दिवस होता. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ती त्यांच्या घरी जाणार होती. तिने मला सांगितलं, वहिनी तुम्हाला माहीत आहे का, आमच्या गावात राहणारे एक तांत्रिक बाबा इकडे तुमच्या शहरात आलेले आहेत आणि ते इकडे काही लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं वय जास्त आहे. लोकांना त्यांचा खूप अनुभव आलेला आहे. ते लोकांचा उपचार खूप चांगला करतात. त्यामुळे नास्तिक लोकसुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवतात. मुक्के बोलायला लागतात आणि आंधळे पाहायला लागतात. ते पैसे जास्त घेतात, परंतु काम चांगलं आहे त्यांचं. तसे पण तुम्ही तुमच्या मुलीवर आजपर्यंत खूप खर्च केला आहे. तुम्ही आजपर्यंत टियासाठी कोणता उपचार घेतला नाही. मला विश्वास आहे तांत्रिक बाबाच्या उपचारानंतर आपल्या टियाच्या डोळ्याची दृष्टी परत येईल. मी माझ्या नंदेचं बोलणं ऐकून खूप आनंदी झाले होते आणि मला एक अपेक्षा होती. असं वाटत होतं कित्येक दिवसांनी अंधारानंतर थोडा प्रकाश दिसत आहे. मी म्हणाले, कोमल, ते तांत्रिक बाबा एवढे चांगले आहेत का? माझी मुलगी बरी होईल आणि ती तिच्या डोळ्यांनी पाहू शकेल. तेव्हा ती म्हणाली, वहिनी, त्या तांत्रिक बाबाचे आमच्या गावात खूप नाव आहे आणि ते इथे फक्त 1 महिन्यासाठी आलेले आहेत. ते इथून निघून जाण्याअगोदर तुम्ही त्यांचा फायदा करून घ्या आणि नक्कीच ते आपल्या टियाला बरं करतील. तुम्हाला माहीत आहे का, माझ्या जावेला लग्नानंतर 9 वर्ष बाळ नव्हतं झालं. त्यानंतर तांत्रिक बाबाकडे तिचा उपचार केला. त्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. माझ्या नंदेच्या तोंडातून ही गोष्ट ऐकून मला एक अपेक्षा होती. मी कोमलकडून त्या तांत्रिक बाबाची सर्व माहिती घेतली. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत माझी नणंद त्यांच्या पतीसोबत तिच्या सासरी निघून गेली. त्यानंतर माझे पती जेव्हा ऑफिसमधून घरी परत आले, तेव्हा मी त्यांना माझी नणंद कोमलने सांगितलेल्या तांत्रिक बाबाबद्दल सांगितलं. मी माझ्या पतीला सांगितलं, प्रतीक, कोमल सांगत होती त्यांच्या गावातील तांत्रिक बाबा शहरात आले आहेत. त्यांच्या उपचाराने प्रत्येकजण बरा होतो. मला वाटत आहे तुम्ही माझ्यासोबत चला. आपण आपल्या मुलीला त्या तांत्रिक बाबाजवळ घेऊन जाऊ. मला या तांत्रिक बाबावर खूप विश्वास बसला आहे. परंतु तांत्रिक बाबाचे नाव ऐकून प्रतीकचे वागणे बोलणे बदललेले दिसत होते. त्यांना हे सर्व चांगलं वाटत नव्हतं. मी म्हणाले, प्रतीक, तुम्ही पैशाची काळजी करू नका. मी माझे दागिने विकून टाकेल, परंतु माझ्या मुलीचे उपचार मी करणारच. प्रतीक म्हणाले, कविता, मी कधी आजपर्यंत पैशाचा विचार केला आहे का? मी तर हा विचार करत आहे, आपण आत्तापर्यंत आपल्या मुलीला किती गोळ्या औषध खाऊ घातले आहेत, किती अपेक्षा ठेवल्या, परंतु आजपर्यंत कोणत्याच उपचाराने काही फरक पडला नाही. असं नको व्हायला. येणाऱ्या वेळी आपल्या मुलीवर काही अडचण येऊ नये. मला तर प्रतीकचं बोलणं ऐकून रितेशचं बोलणं आठवत होतं. ते अगदी त्याच्यासारखंच बोलत होते. मी रागात उठले आणि उभा राहिले. मी म्हणाले, मला काही माहीत नाही. उद्या ऑफिसमधून लवकर घरी परत या आणि मला त्या तांत्रिक बाबाकडे घेऊन चला. आता निर्णय झाला आहे. जसं मी सांगत आहे तसंच होणार. मला चांगलंच माहीत होतं प्रतीक कधीच माझं बोलणं टाळत नव्हते. ते नेहमी मी म्हणेल तसं करत होते. दुसऱ्या दिवशी ते ऑफिसमधून लवकर घरी आले होते. आम्ही दुपारी 4 वाजता आमच्या मुलीला त्या तांत्रिक बाबाजवळ घेऊन गेलो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज टिया आमच्यासोबत यायला तयार नव्हती. म्हणत होती, आई, आता मी उपचाराला कंटाळले आहे. आता मला कुठेच नाही जायचं. जी कमतरता माझ्यामध्ये आहे त्याला मी स्वीकारला आहे. आता तुम्ही मला माझ्या नशिबावर सोडून द्या. माझ्या मुलीचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी तिच्यासमोर हात जोडून विनंती करत होते. म्हणाले, टिया, आज मला एक शेवटची संधी दे. यानंतर परत मी तुला कधीच कुठं जाण्यासाठी आग्रह करणार नाही. तिने माझं म्हणणं ऐकलं होतं. आम्ही तांत्रिक बाबाजवळ गेलो होतो. तिकडे खूप जास्त गर्दी जमा झाली होती. असं वाटत होतं आमचा नंबर खूप वेळानंतर येणार आहे. मी माझ्या पतीकडे पाहिलं आणि म्हणाले, बघितलं का तुम्ही, इकडे किती गर्दी आहे. हे सर्व लोक इकडे त्यांचा वेळ वाया घालवण्यासाठी आलेले नाहीत. या लोकांना फायदा होतो म्हणून तर ते इकडे आले आहेत. माझे पती गर्दीला पाहू लागले. आमचा नंबर यायला वेळ लागला होता. रात्री 7 वाजता आमचा नंबर आला. आम्ही बाबाजवळ गेलो तेव्हा आम्ही आमच्या मुलीला टियाला त्यांच्यासमोर केलं आणि त्यांना सांगितलं, आमची मुलगी लहानपणापासून आंधळी आहे. मला वाटत आहे माझ्या मुलीच्या डोळ्याची दृष्टी परत यावी. तिने या सुंदर सृष्टीला पाहावं. तांत्रिक बाबाने जेव्हा माझ्या मुलीला पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू आलं. ते माझ्या मुलीकडे पाहून हसत म्हणाले, ताई, तुम्ही तुमच्या मुलीला योग्य ठिकाणी घेऊन आला आहात. तुमची मुलगी माझ्यासाठी स्पेशल आहे. हिचा विलाज मी स्पेशल प्रकारे करणार आहे. तुम्ही बघा,
इथे आलेले सर्व लोकांवर मी इथेच उपचार केले आहेत, परंतु तुझ्या मुलीवर उपचार मी तुमच्या घरी येऊन करणार आहे. मला तुमचा ॲड्रेस सांगा, कारण मी तुमच्या घरी येऊन तुमच्या मुलीवर उपचार करू शकेल. माझ्या पतीने एका कागदावर त्यांना आमचा ॲड्रेस लिहून दिला. बाबा माझ्याकडे पाहून म्हणाले, तुम्ही बघा ताई, तुमच्या मुलीच्या डोळ्यांची दृष्टी लवकरच परत येईल. त्यानंतर तुला सर्वांना माझ्याबद्दल सांगायचं आहे, कारण जास्तीत जास्त लोक माझ्याकडे यावे आणि त्यांच्या रोगाचं निदान करू शकतील. उद्या संध्याकाळी तू तुझ्या घराचा दरवाजा उघडा ठेव, मी तिथे येईल. मी आनंदाने तिथून घरी परत आले, परंतु माझे पती प्रतीक उदास दिसत होते. ते मला म्हणाले, कविता, हे बाबा मला विचित्र वाटत आहेत. मला तर हे चेहऱ्यावरूनच ढोंगी वाटत आहेत. मी त्यांना रागवले आणि म्हणाले, प्रतीक, तुम्ही हद्द करतात. तुम्ही त्यांची कोणती गोष्ट पाहून त्यांना ढोंगी म्हणत आहात? तुम्ही तर अगोदरच त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हता. आता असंच राहिलं तर आपल्या मुलीचे उपचार कसे होणार? प्रतीक म्हणाले, ठीक आहे, जशी तुझी इच्छा, जसं मनात येत आहे तसं कर. मी प्रतीकला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, तुम्ही शेजारी राहणाऱ्या लोकांना याबद्दल सांगू नका. आपल्या घरी तांत्रिक बाबा येणार आहेत आणि आपल्या मुलीवर घरी येऊन उपचार करणार आहेत. अशा प्रकारे लोकांना समजलं तर लोक आपल्या घरी येतील आणि माझ्या मुलीचे उपचार चांगल्या प्रकारे होऊ शकणार नाही. प्रतीकला माझं म्हणणं समजलं होतं. मी आनंदात होते. चला, माझी मुलगी आता ठीक होणार आहे. मी माझ्या मुलीला म्हणाले, आता तू बरी होणार आहेस. आपण दोघी मायलेकी बाहेर फिरायला जाऊ. मी तुला बरीच शॉपिंग करून देईल, तुला मूवी दाखवेल, बाहेर पार्कमध्ये फिरायला घेऊन जाईल. ती माझं बोलणं ऐकून हसत होती आणि म्हणाली, आई, मला पण सर्व काही पाहायचं आहे. शेवटी हे जग कसं आहे? मी माझ्या मुलीला धीर देत म्हणाले, तू नक्कीच बरी होशील. माझ्या मुलीला पण वाटत होतं ती बरी व्हावी आणि तिच्या डोळ्यांनी ती सर्व काही पाहू शकेल. मी माझ्या पतीला सांगितलं होतं, नाश्त्यासाठी काही बाहेरून घेऊन या. मला वाटत होतं बाबाने आमच्या घरी आल्यावर जेवण करून जावं. प्रतीक सामान घेऊन आले होते. आता आम्ही फक्त बाबा येण्याची वाट पाहत होतो. मी माझ्या घराचे दरवाजे उघडे ठेवले होते. बरोबर 6 वाजता तांत्रिक बाबा आणि त्यांच्यासोबत एक माणूस आला होता. कदाचित तो त्यांचा शिष्य होता. मी बाबाला गेस्ट रूममध्ये घेऊन गेले. मी बाबाला म्हणाले, बाबा, तुम्ही अगोदर जेवण करा, त्यानंतर चहा नाश्ता करूया. ते हसले आणि म्हणाले, नाही, अगोदर मी तुमच्या मुलीवर उपचार करतो, त्यानंतर आपण सर्वजण जेवण करूया. तुझे पती कुठे आहेत? त्यांना पण रूममध्ये बोलाव. मी प्रतीकला रूममध्ये घेऊन आले. त्यांनी टियाला त्यांच्या समोर बसवलं होतं. नंतर त्यांनी त्यांच्या बॅगमधून 2 औषधी पुड्या बाहेर काढल्या आणि मला म्हणाले, जा 2 ग्लास साधं पाणी घेऊन ये. मी लवकर 2 ग्लास साधं पाणी घेऊन आले. बाबाने त्या 2 पुड्या दोन्ही ग्लासमध्ये टाकल्या आणि म्हणाले, हे पाणी आता तुम्ही दोघं पती पत्नी पिऊन घ्या. पाणी पिल्यानंतर तुम्ही दोघं तुमच्या मुलीच्या डोळ्यावर फुंकर मारा. मी तर ते पाणी एका घोटात पिऊन घेतलं, परंतु माझ्या पतीला एक घोट घेताच संशय आला होता. ते म्हणाले, याची टेस्ट कडवट आहे. बाबा म्हणाले, ही काय पद्धत आहे का? मी इकडे तुमच्या मुलीवर उपचार करण्यासाठी आलो आहे आणि तुम्ही मला नखरे दाखवत आहात. बरेच लोक पाणीच काय, काहीही पिऊन घेतात आपल्या लेकराच्या आनंदासाठी. मी प्रतीकला डोळे मोठे करून पाहिलं आणि म्हणाले, लवकर पिऊन घ्या. ते बिचारे हतबल झाले आणि त्यांनी ग्लासमधले सर्व पाणी पिऊन घेतलं. थोड्या वेळानंतर माझं डोकं गरगरायला लागलं आणि मला चक्कर यायला लागली. मी मागे वळून माझ्या पतीकडे पाहिलं तर त्यांना पण चक्कर येत होती आणि त्यांचं डोकं जड होऊ लागलं. परंतु तो बाबा आम्हाला पाहून हसत होता. बाबाने माझ्या मुलीचा हात घट्ट पकडला होता आणि तिला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करत होता आणि माझी मुलगी आई पप्पा वाचवा म्हणून जोरजोरात ओरडत होती. ती तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तिने पळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या बाबाने तिचा हात पकडला होता. बंद होणाऱ्या डोळ्यांनी मला त्या तांत्रिक बाबामध्ये एक राक्षस दिसू लागला आणि त्यानंतर मी पूर्णपणे बेशुद्ध पडले आणि माझ्या डोळ्यासमोर अंधार पडला होता. परंतु मला जाणवत होतं, माझी मुलगी खूप मोठ्या अडचणीत सापडली आहे. माझ्या कानात माझ्या मुलीच्या किंचाळण्याचे आवाज ऐकू येत होते, परंतु मी काहीच करू शकत नव्हते. माहीत नाही कित्येक तास मी आणि माझे पती बेशुद्ध अवस्थेत होतो. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी घाबरून जागी झाले आणि ओरडत माझ्या मुलीला आवाज देऊ लागले. माझी मुलगी हाताने शोधत शोधत माझ्या जवळ आली. तेव्हा मी तिला मिठी मारली. तिची अवस्था खूप वाईट झाली होती. मुलीची अवस्था पाहून माझं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. घाबरल्यामुळे माझी मुलगी काही बोलू शकत नव्हती, फक्त ती रडत होती.
माझ्या मुलीचे कपडेसुद्धा फाटले होते. ती घाबरलेली दिसत होती आणि रडत होती. मी लवकर प्रतीकला उठवलं आणि आजूबाजूला तांत्रिक बाबाला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु तेव्हा मी रूममधून बाहेर आले तेव्हा मी पाहिलं हॉलमध्ये ते तांत्रिक बाबा आणि त्यांचा शिष्य त्यांना खुर्चीला बांधलेलं होतं. मी माझ्या मुलीला पाहून तिला विचारलं, काय झालं आहे बेटा? प्रतीकसुद्धा शुद्धीत आले होते. थोड्या वेळानंतर आमच्या घरी पोलीस आले. त्यांनी बाबा आणि त्यांच्या शिष्याला अरेस्ट केलं आणि त्यांच्यासोबत घेऊन निघून गेले. त्यांच्या मागे रितेश उभा होता. मी रितेशला पाहून घाबरून गेले होते. मी म्हणाले, रितेश तू इकडे कसं काय आला? इथे काय झालं आहे? तो म्हणाला, आंटी काल मी इथे आलो होतो तेव्हा तुम्ही बाहेर जात होता. मी माझ्या बाईकवर तुमचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आणि मी तुमचा पाठलाग करत असताना त्या तांत्रिक बाबाच्या दुकानापर्यंत पोहोचलो. मी तिथे बाहेर थांबून तुमची वाट पाहत होतो. तुमचं लक्ष माझ्याकडे गेलं नाही. त्यानंतर मला माझ्या घरून कॉल आला होता. त्यामुळे मी माझ्या घरी परत गेलो. हो, पण मी तुमचं बोलणं ऐकलं होतं. उद्या तुमच्या घरी तांत्रिक बाबा येणार आहेत आणि टियावर ते उपचार करायला चालू करतील. मी परत माझ्या घरी निघून गेलो. मला तुमच्या चांगुलपणाने इम्प्रेस केलं होतं. मी ठरवलं होतं मी तुमच्या घरी परत येईल, कारण हा तांत्रिक बाबा चांगला माणूस नव्हता. हा एक ढोंगी बाबा होता जो लोकांना लुटत फिरत होता आणि तरुण मुलींच्या इज्जती खराब करत होता. एके दिवशी मला समजलं होतं या तांत्रिक बाबाला जवळच्या गावातून फ्रॉड केल्यामुळे हाकलून दिलं आहे. त्यामुळे मी प्लॅनिंग केली होती, जर हा बाबा तुमच्या घरी आला आणि काही उलटसुलट करेल तेव्हा मी याला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देईल. त्यामुळे मी भिंतीवरून उडी मारून तुमच्या घरात प्रवेश केला आणि हा बाबा तुमच्यासोबत जे काही करत होता ते सर्व काही पाहू लागलो. जेव्हा या बाबाने तुम्हाला बेशुद्ध केलं तेव्हाच मी पोलिसांना कॉल केला होता. तुम्ही बेशुद्ध झाल्यानंतर हे दोघं टियासोबत जबरदस्ती करू लागले. मी माझ्या एका मित्राच्या मदतीने या तांत्रिक बाबाला आणि त्याच्या शिष्याला धरून चेअरला बांधलं. देवाने आमच्या टियाला वाचवलं होतं आणि मी टियाला समजावत होतो, आता घाबरण्याची काहीच गरज नाही. तिचा भाऊ आता आला आहे. मी तुम्हाला शुद्धीत आणण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तुम्ही शुद्धीतच आले नाही. थोड्या वेळानंतर तुम्हाला शुद्ध आली तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर इकडे आले होते आणि त्या दोघांना पकडून ते घेऊन गेले. मी रितेशचं बोलणं ऐकून ढसाढसा रडत होते. मी म्हणाले, रितेश मला माफ कर. देव तुझं भलं करेल. तू आज आमच्या मुलीचा जीव वाचवला आहेस. रितेश म्हणाला, आंटी तुम्हाला त्या दिवशी माझं बोलणं चुकीचं वाटलं, परंतु सत्य तर हेच आहे. देवाने काही विचार करून टियाच्या डोळ्याची दृष्टी परत दिली नाही. तुम्ही देवाच्या या निर्णयाला स्वीकारायला हवं होतं. देवाच्या नावावर तुम्हाला काही गोष्टी सोडून द्यायला हव्या. तुम्हाला प्रत्येकाने लुबाडला आहे, परंतु काय फायदा झाला आहे? अजून टिया पाहू शकत नाही. मी रडत रितेशला म्हणाले, तुझ्यासारखं मला आजपर्यंत कोणीच सांगितलं नाही. लोक मला डॉक्टर, बाबा नाहीतर वेद याचं सजेशन देत होते आणि मी लोकांचं म्हणणं ऐकत होते. कोणी काही सांगितलं तर मी तसंच करत होते, कारण बेटा मी एक आई आहे. एक आई स्वतःच्या लेकरासाठी काहीही करू शकते. परंतु आजपर्यंत मला हे कोणीच सांगितलं नव्हतं. देवाच्या इच्छेपुढे आपल्याला नतमस्तक व्हायला पाहिजे. तू मला माफ कर. मी रितेश समोर हात जोडले होते. त्याने लगेच माझे हात पकडले आणि म्हणाला, नाही नाही आंटी, तुम्ही असं करू नका. तुम्ही तर माझी आई आहात. मी देवाला सुद्धा क्षमा मागितली होती. माझे पतीसुद्धा रितेशला भेटून आनंदी झाले होते. नंतर रितेशने आम्हाला सांगितलं कशा प्रकारे त्याची स्मरणशक्ती परत आली होती. त्याने सांगितलं, जेव्हा तो आमच्या घरातून निघून गेला तेव्हा रस्त्यात त्याला त्याचे आजोबा आणि वडील भेटले. ते त्याला शोधत होते. त्यांना वाटत होतं त्यांचा मुलगा मरून गेला आहे, परंतु ते त्यांच्या मुलाला जिवंत आणि त्यांच्या समोर पाहून आनंदी झाले होते आणि रितेशला त्यांच्यासोबत त्यांच्या घरी घेऊन गेले होते. रितेश त्यांच्या घरी गेल्यानंतर त्याला हळूहळू सर्व काही आठवत होतं. अशा प्रकारे त्याची स्मरणशक्ती परत आली. आता तो नॉर्मल झाला आहे, तरी तो आम्हाला विसरला नाही. आम्ही त्याचा जीव वाचवला होता म्हणून तो आम्हाला विसरला नाही. रितेशने त्याच्या कुटुंबासोबत आमची ओळख करून दिली. त्याचं कुटुंब खूप छान होतं. ते खूप श्रीमंत लोक होते. रितेशने माझ्या मुलीला बहीण मानलं होतं आणि माझ्या पतीने त्याला स्वतःचा मुलगा समजलं होतं. माझ्या आयुष्यात एका मुलाची कमतरता होती, ती रितेशने पूर्ण केली होती. रितेश आणि त्याच्या फॅमिलीचे रिलेशन आमच्यासोबत खूप चांगले झाले होते. आम्ही एकमेकांसोबत खूप छान प्रकारे राहतो. माझी मुलगी रितेशसोबत नेहमी बहिणीसारखं राहते
आणि आता पाहता पाहता माझी मुलगी 19 वर्षाची झाली आहे. रितेशच्या काकूला आमची मुलगी टिया खूप आवडली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाचं लग्न आमच्या मुलीसोबत ठरवलं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलाचं स्थळ माझ्या मुलीसाठी आलं होतं तो मुलगा बोलू शकत नव्हता. दोघांमध्ये काहीतरी कमतरता होती, म्हणून ते दोघं एकमेकांचा आदर करत होते. मी माझ्या मुलीचं लग्न रितेशच्या काकाच्या मुलासोबत केलं. माझी मुलगी तिच्या सासरी खूप आनंदात होती, कारण तिथे तिची काळजी घेण्यासाठी खूप जास्त लोक होते. कदाचित माझ्या मुलीच्या नशिबात हेच लिहिलं होतं. त्या मुलामध्ये एक कमतरता होती आणि माझ्या मुलीमध्ये एक कमतरता होती. त्यामुळे त्या दोघांचं नशीब एकमेकांसोबत जोडलं गेलं होतं. त्यामुळे ते दोघं एकमेकांना कोणत्याच गोष्टीवरून कमी समजत नव्हते. आता माझी मुलगी खूप आनंदात आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.